नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य स्वागत करतो तुमचं प्रयास एज्युकेशनमध्ये. आज आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधांच्या या आठवड्यातला डेली आन्सर रायटिंगचा दुसरा दिवस आहे. आज आपण जे क्वेश्चन बघितले ते थोडेसे ग्रुपिंग्सचे होते की ब्रिक्स असेल किंवा वेगवेगळे मल्टीसेक्टरल किंवा जास्त मेंबर्स असलेले जे ग्रुप आहेत, वेगवेगळे देश ज्याचा सदस्य आहेत किंवा आपण ज्याचं सदस्य आहोत त्या देशांसंबंधी आज आपला सिलेबसचा एक तो टॉपिक होता आणि त्यासंबंधी प्रश्न आपण आज बघितले. आय होप की ते प्रश्न तुम्हाला थोडेसे अटेम्प्ट करता आले असतील आणि नसतीलही आले तर आत्ता आपण बघू की नेमकं त्याचा अप्रोच कसा ठेवायचा होता किंवा जनरल ज्या गोष्टी आपण वाचतो किंवा ज्या गोष्टी आपल्या कानांवरून जातात किंवा जे ऑब्झर्वेशन्स आपण करतो की जनरली मी बऱ्याच वेळा सांगतो तुम्हाला की ऑब्झर्वेशन्स थोडेसे चांगले असले पाहिजे. सो हे ऑब्झर्वेशन्स, एक जनरल रीडिंग आणि थोडंफार आन्सर रायटिंगची केलेली प्रॅक्टिस याच्या बेसिसवर हे क्वेश्चन कसे टॅकल करता येतील किंवा कसे टॅकल केले पाहिजे. तुम्हाला असं वाटत असेल की बेअर मिनिमम गोष्टींवर हे आपण का करतो आहे ना, कारण आत्ता आपण सुरुवात करतो आहे प्रत्येक टॉपिकला. म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध आत्तापर्यंत आपण जे आन्सर रायटिंग करत आलो त्याच्यात ते पहिल्यांदाच करतो आहे. सो जेव्हा याची रिव्हिजन होईल तेव्हा बिलकुलच याच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. पण आत्ताच्या कंडिशनमध्ये बेअर मिनिमम ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत किंवा वेळेअभावी आपण जेवढं वाचू शकलो आहे तेवढ्या गोष्टींवर पण जर तुम्हाला लिहिता आलं तरी ते पण पुरेसं असणार आहे. पण हे लक्षात ठेवा की आत्ता वेळेअभावी किंवा आत्ता तुम्ही स्टार्ट करत असाल म्हणून ह्या गोष्टी इथपर्यंत चालणार आहे. पण परीक्षेला नक्कीच यापेक्षा थोड्याशा चांगल्या गोष्टींची किंवा चांगल्या लिखाणाची अपेक्षा असणार आहे. सो आपण क्वेश्चनकडे जाऊयात सरळ सरळ. आजचा क्वेश्चन होता आपला, इंडिया इज अ मेंबर ऑफ सेव्हरल मल्टीलॅटरल फोरम्स, एक्सप्लेन हाऊ पार्टिसिपेशन इन सच ग्रुपिंग बेनिफिट्स इन इंडिया. मग आता हा जो क्वेश्चन आहे हे तुमचं लीडिंग स्टेटमेंट झालं की इंडिया इज अ मेंबर ऑफ सेव्हरल मल्टीलॅटरल फोरम्स, म्हणजे वेगवेगळ्या बहुपक्षीय मंचांचा भारत हा एक सदस्य आहे. अशा गटातील सहभागामुळे भारताला कसा फायदा होतो, नेमकं आपण जे सदस्यत्व स्वीकारतो वेगवेगळ्या संघटनांचं, मग ते युनायटेड नेशन्सपासून ब्रिक्सपर्यंत सगळ्याच, मग त्याचं जे सदस्यत्व आपण स्वीकारलं आहे किंवा आपण ज्याचे जे सदस्य आहोत त्याचा आपल्याला काय फायदा आहे. मग ते WTO असेल किंवा इतर वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्याचा काय फायदा आहे. मग त्या फायद्याबद्दल आपल्याला इथे विशद करायचं आहे. मग सुरुवात करत असताना आधी हे सांगा की ह्या वेगवेगळ्या संस्था म्हणजे कुठल्या. म्हणजे तुम्हाला इथे दिलं आहे बघा, ब्रिक्स, SCO, G20, क्वाड किंवा युनायटेड नेशन्स, या सगळ्या ज्या आहेत ह्या मल्टीलॅटरल फोरम्स आहेत की याच्यात एकापेक्षा अधिक किंवा 10, 12, 15, 2, 4 असे जास्त मेंबर्स आहेत आणि आपण त्याचा सदस्य आहोत. म्हणजे ब्रिक्स वगैरे जर बघितलं तर तिथे कमी आहेत ॲज कम्पेअर्ड टू युनायटेड नेशन्स. युनायटेड नेशन्समध्ये सगळ्यात जास्त मेंबर्स आहेत. सो मग यांचं सदस्यत्व आपण का घेतो आहे, त्याचा काय फायदा आहे. फायदा आपण नंतर सांगू, त्याचं महत्त्व काय आहे आणि आपण त्याचं सदस्यत्व घेण्यामागचा काय उद्देश आहे हे आपण थोडंसं सुरुवातीला सांगूयात. की नियम आधारित असतात आणि एक न्यायव्यवस्था किंवा जागतिक सहकार्यासाठी त्या काम करतात. म्हणून जेव्हा केव्हा आपण अशा एक संस्थांचा सदस्यत्व किंवा भाग होतो तेव्हा त्याच्यामधल्या काही गोष्टींचा आपल्याला फायदा होतो, प्लस आपली काही गाऱ्हाणी असतील तर आपण त्या तिथे मांडू शकतो. म्हणून हे जे बहुपक्षीय मंच जे आहेत ना त्या अर्थाने ते काम करतात. मग आपल्याला नेमका त्याचा काय फायदा होतो आहे त्याबद्दल आपण चर्चा करूयात. मग आता इथे लिहित असताना फायदे काय आहेत त्याबद्दल आपण चर्चा करू. मग धोरणात्मक आणि सुरक्षात्मक फायदे. मग आता याला तुम्ही खाली वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळे एक्झाम्पल्स देऊन लिहू शकतात. म्हणजे पार युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलपासनं तर इथे SCO आणि क्वाड हे पण दिलं आहे. क्वाड आता तुम्हाला माहिती आहे साऊथ चायना सीच्या अनुषंगाने आपण ह्या गोष्टींची चर्चा करतो. तर मग चीनची आक्रमकता किंवा एक बॅलन्स करण्यासाठी किंवा पॉलिसी फॉर्मेशनमध्ये किंवा फॉरेन पॉलिसी जी आहे आपल्या ह्या सगळ्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या जे मंच आहेत बहुपक्षीय मंच त्यांचं सदस्यत्व स्वीकारतो. त्यानंतर आर्थिक आणि व्यापारी लाभ, ट्रेड किंवा फायनान्सेस या गोष्टींशी रिलेटेड WTO असेल, G20 आहे. इथे तुम्हाला ना हे उत्तर लिहिताना किंवा हे पॉईंट सबस्टेन्शिएट करताना एक्झाम्पल्स लागणार आहेत. जसं आता WTO काय आहे तर पूर्ण व्यापारासंदर्भात आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. G20 काय आहे तर त्यातले जेवढे पण सदस्य आहेत ते कशासाठी एकत्रित आलेत ह्यामागची कारणं तुम्हाला माहीत असतील तर ते उदाहरण इथे देता येणार आहेत. आत्ता वेळेअभावी आपल्याला त्या सगळ्या गोष्टी इथे डिस्कस करता येणार नाही आहे. मुद्दा हाच आहे की आर्थिक व्यापारी लाभ त्याला तुम्हाला एक इलॅबरेटिव्ह याच्यात सांगायचं आहे किंवा बिमस्टेक किंवा ब्रिक्स याच्यामुळे तुम्हाला कसा फायदा होतो आहे, गुंतवणूक तुम्ही आकर्षित करू शकताय किंवा जेव्हा पण आपण बार्गेन करतो आहे. आता टॅरिफ लावले आहेत अमेरिकेने तर मग ते टॅरिफ कमी केले पाहिजे, जास्त वाढवायचे आहेत, आपण त्यांच्यावर काही लावायचे आहेत.
किंवा मग वेगवेगळ्या देशांना त्यांचा फटका बसतो आहे. तर मग या सगळ्या गोष्टींसाठी जेव्हा आपण WTO, G20 किंवा बिमस्टेक अशा काही संघटनांचा आपण सदस्य असतो, तर एकत्रित मिळून आपण काहीतरी आवाज उठवू शकतो. तो फायदा आहे. म्हणजे एक प्रकारचं ज्याला आपण लॉबिंग म्हणूयात थोडक्यात, त्या पद्धतीने थोडंसं. जागतिक प्रशासन आणि सॉफ्ट पॉवर. जागतिक प्रशासन म्हणजे काय? जगात कोणी एका देशाने वर्चस्व प्रस्थापित करू नये किंवा जग एक केंद्रीय असू नये, जग हे नेहमी बहुकेंद्रीय असावं, यासाठी ह्या वेगवेगळ्या संस्था किंवा युनायटेड नेशनसारख्या ज्या संस्था आहेत त्या काम करत असतात. तर मग आपण जेव्हा या संस्थांचं सदस्यत्व असू तेव्हा आपल्याला त्या गोष्टींचा फायदा होणार आहे. मग जागतिक प्रशासनात वेगवेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे हवामान बदल, आरोग्य, शाश्वत विकास, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हवामान बदलात तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही जे कार्बन डायऑक्साईड किंवा ग्रीन हाऊस गॅसेस आपण ज्याला म्हणतो त्याच्या संदर्भात तुमचं जे उत्सर्जन आहे ते कमी केलं पाहिजे, पण मग तुम्हाला ती लिमिट जास्त सांगितली जातात, म्हणजे तुम्ही ते एवढ्या अंशांनी कमी करा, पण ते जे प्रगत देश आहेत त्यांना ती लिमिट कमी आहे. मग हे थोडंसं आपण म्हणूयात की ही न्याय नाही आहे. मग याला कोणीतरी वॉच ठेवणारं असलं पाहिजे किंवा याच्यावर देखरेख ठेवली पाहिजे किंवा या गोष्टींचं न्याय वाटप असलं पाहिजे. तर मग त्या अनुषंगाने पण आपण जे सदस्यत्व आपलं आहे वेगवेगळ्या संघटनांमधलं ते आपल्याला मदत करतं. त्यानंतर तंत्रज्ञान, विकासात्मक सहकार्य, यासाठी राजनैतिक लाभ आणि बहुध्रुवीय जग. म्हणजे बहुध्रुवीय जग म्हणजे काय किंवा बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था म्हणजे काय? जसं कोल्ड वॉर इरामध्ये रशिया आणि अमेरिका असं होतं आणि आपण तिथे नॉन अलाइनमेंट मुवमेंट चा आपण एक पार्ट होतो किंवा आपण त्या धोरणाने काम केलं की आम्ही रशियाच्या गटात पण जाणार नाही किंवा ज्याला USSR सोव्हिएत रशिया ज्याला आधी म्हणायचे, आणि आम्ही अमेरिकेच्या गटात पण जाणार नाही, आम्ही वेगळं अलिप्त राहू. ते 2 ध्रुव होते. आता बहुध्रुवीय जग म्हणजे काय? तर एका कुठल्याही देशाची मक्तेदारी असणार नाही किंवा कुठलाही एक देश प्रत्येक गोष्टीमध्ये लुडबुड करणार नाही. प्रत्येकाला तेवढीच समान संधी असेल आणि प्रत्येकाचं तेवढंच म्हणणं ऐकून घेतलं जाईल. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी ह्या वेगवेगळ्या संघटना काम करत असतात आणि त्या छोट्या मोठ्या प्रमाणात त्यांची जशी ताकद असेल, ताकद इन द सेन्स ज्या पद्धतीने त्यांचा भौगोलिक एक आवागा असेल, लोकसंख्या असेल किंवा आर्थिक परिस्थिती असेल, त्या पद्धतीने ते थोड्याफार प्रमाणात लॉबिंग करत असतात. हे बरेचदा जेव्हा तुम्ही करंट अफेअर्समध्ये या गोष्टी वाचाल तिथे पण तुमच्या हे लक्षात येईल की या पद्धतीने जागतिक राजकारण चालतं. सो जेव्हा आपण हे सदस्य म्हणून काम करतो तेव्हा आपल्याला व्यापार, संरक्षण, टेक्नॉलॉजी या सगळ्या बाबींमध्ये मदत होते. प्लस हवामान बदल. आता हवामान बदलाचा आपण एक मुद्दा इथे अधोरेखित केला. याबद्दल चर्चा करायची झाली तर भारतीय उपखंडात आपल्या इथे मान्सून येतो. मान्सून आपल्या इथे येतो, त्यावर आपली शेती आधारित आहे, त्याभोवती थोडीफार आपली अर्थव्यवस्था बऱ्यापैकी त्याभोवती फिरते, बरोबर. मग ह्याच गोष्टी बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, म्यानमार, भूतान, पाकिस्तान, अफगाणिस्तान यांना थोड्याफार प्रमाणात कुठे ना कुठे ह्या सारख्या आहेत. मग या सगळ्यांचा मिळून जर एकत्रित आवाज केला तर उद्या हवामान बदलांचे जे परिणाम आपल्यावर होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी एक हे करू शकतो आहे की त्याला अटकाव घालण्यासाठी. हवामान बदलाला आपण अटकाव नाही घालू शकत, पण जे कार्बन उत्सर्जन किंवा ग्रीन हाऊस गॅसेस आहेत त्यांच्या प्रमाणात ज्या एक डिस्पॅरिटी आपण म्हणूयात की विकसनशील देश आणि विकसित देश यांच्यामध्ये जी तफावत आहे त्या तफावतीत आवाज उठवण्यासाठी मग आपल्याला हे फोरम्स किंवा हे मंच मदत करतात. सो या पद्धतीने म्हणजे हे जस्ट मी एक एक्झाम्पल देतो आहे. सो त्यासाठी आपल्याला सदस्यत्व असणं गरजेचं आहे आणि मग या पद्धतीने आपण त्याचा फायदा घेतो आहे. फक्त सदस्यत्व घेतलं आणि काही केलं नाही असं नाही आहे. त्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण आपले प्रतिनिधी पाठवतो, आपण आपली म्हणणी मांडतो. आपल्याला जर पटत नसेल तर आपण त्याबद्दल वोटिंग पण करतो, बऱ्याच ठिकाणी वोटिंग पण होतं. सो या पद्धतीने गोष्टी चालतात. मग निष्कर्ष काय आहे? तर निष्कर्ष हाच आहे की या बहुपक्षीय मंचांचा आपल्याला काय फायदा होतो आहे? धोरणात्मक स्वायत्तता. धोरणात्मक स्वायत्तता म्हणजे काय? आपल्याला पॉलिसी फॉर्मेशनमध्ये ऑटोनॉमी असणार आहे. आपल्या पॉलिसीजमध्ये कोणी लुडबुड करू शकणार नाही. म्हणजे उद्या आपल्याला कोणी हे म्हणणार नाही की तुम्ही तुमचा टॅरिफ कमी ठेवा किंवा तुम्ही आमच्या इथे ज्या गोष्टी पाठवतात, आमच्या इथे जे तुम्ही एक्सपोर्ट करतात त्याच्यावर हे असलं पाहिजे. मध्यंतरी जर तुम्ही बघितलं असेल तर UK सोबत आपलं फ्री ट्रेड ॲग्रीमेंटबद्दल बरीच चर्चा चालली होती आणि तिथे गोष्टी होत नाही आहेत कारण त्यांच्या काही सॅनिटरी किंवा सॅनिटेशनशी रिलेटेड काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला पाळायच्यात. मग त्या ॲग्रिकल्चर जे प्रोडक्ट्स आहेत आपले त्याच्याशी संबंधित आहेत की आपल्या इथे आपण बरीचशी कीटकनाशकं वगैरे फवारतो आणि त्याचा अंश आपल्या प्रॉडक्ट्सवर म्हणजे फळं असतील, पालेभाज्या असतील किंवा जे पण आपण निर्यात करतो त्याच्यावर असतो.
त्या कीटकनाशकांपैकी बऱ्याच गोष्टींवर त्या UK बंदी आहे. मग ते पाठवण्यासंदर्भात ती चर्चा आणि मग ते लांबत गेलं. मग ते फ्री ट्रेड ॲग्रीमेंट साईन झालं नाही. मग त्याचा फटका आपल्याला पण बसतो आहे. पण मग UK सारखा देश किंवा UKपेक्षा दुसरा कुठलाही देश असेल, तो जर अननेसेसरी या गोष्टींना ताणत असेल तर आपल्याला कुठला तरी एक मंच असला पाहिजे ना. तर मग वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ह्या ज्या गोष्टी आहेत WTO वगैरे त्या संदर्भाने काम करतात किंवा त्या पद्धतीने त्या काम करतात. म्हणून आपल्या धोरणांवर कोणी इम्पॅक्ट नाही करू शकेल किंवा आपल्याला कोणी प्रेशराईज दबाव तंत्र जे म्हणतो ना आपण, तसं नाही होणार. जसं आपण 1991च्या आसपास आपण बघितलं बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस. आपली जी गंगाजळी होती ती आटली आणि नंतर आपल्याला कर्ज घ्यायला लागलं आणि मग आपल्याला आपली अर्थव्यवस्था खुली करायला लागली. तर मग तिथे कुठेतरी थोडीशी आपली स्वायत्तता जी होती ती कॉम्प्रोमाइज झाली. मग आता तसं नको व्हायला. आणि बाकी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे अगेन तो थोडासा इकॉनॉमीचा पार्ट आहे आणि थोडासा वेगळा पण आहे. पण सांगायचा मुद्दा हा की स्वायत्तता सगळ्या गोष्टींमध्ये टिकून ठेवायची असेल, भारत एक राज्य किंवा एक देश म्हणून आपल्याला जर काही गोष्टींचा फायदा करून घ्यायचा असेल, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचं स्थान भक्कम किंवा बळकट करायचं असेल, तर ह्या विविध संघटनांचं सदस्यत्व आपल्याला ठेवून त्यात आपला सहभाग नोंदवणं आणि तिथे आपली म्हणणं मांडणं हे जास्त गरजेचं आहे. सो या पद्धतीने हा एक बेसिक क्वेश्चन होता. याच्यात असं काही खूप वेगळं लिहिणं गरजेचं नव्हतं. फक्त हे वरचे जे पॉईंट्स आहेत त्या प्रत्येक पॉईंटमध्ये जर तुम्हाला काही एक्झाम्पल्स देता आले तर एकदम बेस्ट. पुढे जाऊयात आपण पुढच्या क्वेश्चनकडे. दुसरा आपला क्वेश्चन होता, डिस्कस द रोल अँड रिलिव्हन्स ऑफ बिमस्टेक इन प्रमोटिंग रिजनल कोऑपरेशन इन साऊथ अँड साऊथ ईस्ट एशिया. दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशिया. दक्षिण आशिया म्हणजे कुठे आहे, जिथे आपण आहोत. दक्षिण पूर्व आशिया म्हणजे कुठे आहे, म्यानमार, थायलंड, लाओस, ब्रुनेई तिकडे. मग त्यांच्यामध्ये रिजनल कोऑपरेशन, त्यानंतर बिमस्टेक रोल आणि रिलिव्हन्स हे आपले कीवर्ड्स आहेत. मग आता याच्या भोवती आपल्याला खेळायचं की बिमस्टेक काय हे माहीत पाहिजे, त्याचा रोल काय हे माहीत पाहिजे आणि आत्ता त्याचं रिलिव्हन्स कसं आहे हे आपल्याला सांगायचं. मग यात काही 1-2 वेगवेगळे पॉईंट आहेत. साऊथ आणि साऊथ ईस्ट एशिया याला याला धरून आपल्याला गोष्टी सांगायच्या आहेत. आता जेव्हा आपण बिमस्टेकची चर्चा करतो उगानेच आपल्या डोक्यात सार्क पण येतं. सार्क आणि बिमस्टेक यात फरक आहे थोडासा. बरेचदा असं म्हटलं जातं की सार्कला पर्याय म्हणून आपण बिमस्टेक आणलं आहे. पण ठीक आहे, तसंही असेल, पण मग सार्कला आपण बंद करून ठेवायचं असं पण नाही आहे. सो हे वेगवेगळ्या पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवा. वाचताना पण तो एक कंटेक्स्ट असू द्या. पुढे आपण आता चर्चा करू. बिमस्टेक म्हणजे काय हे सुरुवातीला सांगू. एकदम एवढं कुठल्या साली स्थापन नाही झाली आहे ते नाही सांगितलं तरी चालेल, पण हे तुम्हाला माहीत पाहिजे की बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन, याला आपण बिमस्टेक म्हणतो. यात कोण कोण सदस्य आहेत, भारत, बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, थायलंड. अफगाणिस्तान, पाकिस्तान जे सार्कमध्ये होते ते इथे नाही आहेत. सार्कमध्ये मेन प्रॉब्लेम काय होता, पाकिस्तान. आपण काही ठराव मांडला किंवा कुठलीही आपण चर्चा केली किंवा कुठला एखादा मुद्दा उपस्थित केला, पाकिस्तानने नेहमी त्याला अपोज केला. प्लस पाकिस्तान कधीच त्या मीटिंगला उपस्थित नाही राहिला. इवन कोविडच्या वेळेस पण आपले जे पंतप्रधान आहेत माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी एक डिजिटल मीटिंग घेतली होती आणि त्यांनी त्यात असं प्रपोज केलं होतं की कोविडसाठी आपण एक फंड तयार करू की जो ह्या सगळ्या सार्कमधली जी देश आहेत ना त्यांना तो म्हणजे त्याची मदत त्यांना होईल. पण पाकिस्ताननी त्याला पण अडकाव किंवा त्याला एक अडथळा आणला. मग त्यासाठी बिमस्टेकचं महत्त्व जास्त आहे. मग तुम्हाला इथे ह्या 7 देशांच्या याच्यात पण दिसेल की पाकिस्तान इथे नाही आहे. म्हणून पण सार्क आणि बिमस्टेक याचं थोडंसं पॅरलल आहे, म्हणजे ही चर्चा तिथे आहे. मग पुढे जेव्हा आपण रोल आणि रिलिव्हन्सची चर्चा करतो तर सगळ्यात पहिले आपण भूमिका काय आहे त्या भूमिकेबद्दलची चर्चा करू की नेमकं बिमस्टेक आपण आणलं का. आता काल पण आपण काही गोष्टींची चर्चा केली. जेव्हा आपण रिजनल एक संघटना तयार करतो तर त्याच्यामागे काय असतं, ट्रेड थोडासा फ्री फ्लो असला पाहिजे, सगळ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. म्हणजे माझ्याकडनं काही गोष्टी मी एक्सपोर्ट करेल, काही गोष्टी ज्या माझ्याकडे नाही आहेत त्या इम्पोर्ट करेल. त्यानंतर थोडंसं फायनान्शियल पण मला त्याची मदत होईल, कारण सगळं रॉ मटेरियल किंवा सगळ्या प्रोड्यूस झालेल्या गोष्टी माझ्याच इथे त्या विकल्या जाणार आहेत किंवा माझ्याच इथे तयार होणार तसं नाही आहे. मग त्या संदर्भात हे थोडंसं आहे. सो एक पॉईंट आपल्याला भूमिकेमध्ये तिथे सांगायचं आहे. दळणवळण आणि पायाभूत सुविधा म्हणजे पार बांगलादेश, नेपाळ हे असेल किंवा आपल्या इथे जेव्हा आपण म्हणतो सुरक्षा आणि दहशतवाद विरोधी सहकार्य, ह्या जास्त गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वरचे जे देश आहेत 7 सदस्य देश, ते जर तुम्ही बघितले तर आपल्यामध्ये 7 ह्या देशांमध्ये काय कॉमन पॉईंट आहेत ते कॉमन पॉईंटच इथे लिहायचे आहेत.
म्हणजे जर तुम्हाला बिमस्टेकबद्दल वर पुसटशी कल्पना असेल आणि जास्त गोष्टी माहीत नाही आहेत तर त्या केसमध्ये मी सजेस्ट करतो. पण तुम्हाला बिमस्टेकबद्दल माहिती आहे तर मग ते पॉईंट काय काढायचे आहेत आणि कसं लिहायचं आहे. ऊर्जा आणि पर्यावरण, मी जसं म्हटलं की आपल्याला भारतीय उपखंडाला किंवा आता आपण जिथे आहोत दक्षिण किंवा दक्षिण पूर्व आशियाला हवामान बदलाचा सगळ्यात जास्त फटका बसणार आहे. मग हे जेव्हा होणार आहे तेव्हा आपण एकमेकांना मदत करणं हे जास्त गरजेचं आहे. मग ते पर्यावरणाच्या बाबतीत असेल, ऊर्जेच्या बाबतीत असेल, सगळ्याच बाबतीत. नैसर्गिक आपत्तींना बळी पडण्याची शक्यता आणि त्याच्याशी रिलेटेड सुनामीच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं असेल, थायलंडला फटका बसला, त्यानंतर श्रीलंकेला फटका बसला आहे, भारताला फटका बसला आहे. आत्ता रिसेंटली आपण जर बघितलं म्यानमारमध्ये, थायलंडमध्ये भूकंप झाला आहे. सो अशा वेळेस किंवा नेपाळमध्ये पण अलीकडच्या काळात भूकंप झाला आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या थोड्याशा आपल्या कुठेतरी सारख्या. आणि जेव्हा आपण बिमस्टेकसारख्या संघटनेमध्ये एकत्र येतो आहे तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एकमेकांना सहकार्य करतो आहे. आणि मला जर माहिती की माझी भौगोलिक परिस्थिती अशी आहे, बाजूच्या देशाची पण अशीच आहे, तर आपण काहीतरी सहकार्य करू की सगळा रिसर्च मी एकटा नाही करणार, काही रिसर्च ते पण करतील, त्या रिसर्चचा मला पण फायदा होईल, कोऑपरेट करू, ॲडमिनिस्टर करू आणि त्या दृष्टिकोनातून गोष्टी इम्प्लिमेंट करू. सो या पद्धतीने असणार आहे. लोकांमधील संपर्क आणि सांस्कृतिक संबंध, म्हणजे आपले हे जे सगळे वेगवेगळे देश आहेत, हे देश काय एकमेकांना विविध गोष्टींनी बांधले गेलेले आहेत. मग ते पर्यटन असेल, शिक्षणासाठी येणारी लोक असतील किंवा सांस्कृतिक देवाणघेवाण असेल. कारण बरंच आपण एक जर विचार केला तर बुद्धिझम ही आपल्याला एक बांधून ठेवणारी गोष्ट आहे, किंवा हिंदुइझम नेपाळच्या बाबतीत, किंवा थोडंसं बांगलादेश भारताचाच एक भूभाग होता, किंवा म्यानमारच्या बाबतीत रंगूनमध्ये फार सुभाषचंद्र बोसांच्या काळापासून ह्या गोष्टी आहेत. सो हे फक्त आपल्याला इथे विशद करायचं आहे. ते आत्ता जे उदाहरणं मी तुम्हाला दिले ते इथे उत्तरांमध्ये नाही लिहायचे, इथे बस आपल्याला ते पॉईंट्स मांडायचे आहेत. प्रासंगिकता, आपल्याला रिलिव्हन्स विचारलं होतं. चलो तुम्ही भूमिका तर सांगितली, का तयार केलं आहे आणि त्याचं काय महत्त्व आहे ते सांगितलं, पण रिलिव्हंट आहे का? म्हणजे तयार करून बरेच दिवस झाले, कधी तयार केलं आहे आपण? इथे तुम्ही लिहिलं पण आहे 1997ला. 1997ला स्थापना झाली, त्यानंतर आज 28 वर्ष होत आली आहे. 28 वर्षानंतर पण बिमस्टेक तेवढंच रिलिव्हंट आहे का? तेवढंच त्याचं महत्त्व आहे का? याबद्दल आपल्याला चर्चा करायची. मग ते सांगत असताना आपण हे सांगूयात की सार्कला धोरणात्मक पर्याय, की पाकिस्तान नेहमी आडकाठी करत आलं किंवा तिथे थांबवत आलं गोष्टींना, म्हणून बिमस्टेकच्या अनुषंगाने आपण सगळ्यांना परत एकत्र आणून त्या पद्धतीने काम करतो आहे. भूआर्थिक महत्त्व, बंगालचा उपसागर आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, ते जे सागरी क्षेत्र आहे हे एकमेकांच्या फायद्यासाठी वापरलं गेलं पाहिजे. हा पण एक कॉमन पॉईंट आहे. म्हणजे रिलिव्हन्स जेव्हा आपण म्हणतो तर अजून रिलिव्हंट आहे का? या बाबतीत तर आहे, या बाबतीत पण आहे. भारताच्या प्रादेशिक नेतृत्वासाठी मंच, मी जसं म्हटलं की आपल्याला जर ग्लोबल पॉवर बनायचं तर आपल्याला आजूबाजूचे देश, नेबरहूड फर्स्ट ही आपली जी पॉलिसी आहे त्याच्यानुसार पण आजूबाजूच्या देशांना मदत करणं किंवा त्यांना एकत्रित घेऊन चालणं किंवा त्यांचा आवाज किंवा त्यांचं प्रतिनिधी म्हणून ग्लोबल साऊथ किंवा वेगवेगळ्या संस्थांमध्ये आपल्याला रिप्रेझेंट करणं हे जास्त गरजेचं आहे. सो हे पण रिलिव्हंट आहे. आणि चीनच्या प्रभावाला समतोल साधणं म्हणजे बॅलन्स करणं. चीन सगळीकडे हातपाय पसरतो आहे, तर मग हे जे सगळे आपले सदस्य देश आहेत इथे पण त्या गोष्टी होत आहेत. मग त्या केसमध्ये आपण अजून पण जर चीनला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे तर ह्या सगळ्या देशांना सोबत घेऊन आपण ते करू शकतो. एकमेकांना सहकार्य करून, मदत करून ह्या गोष्टी आपण त्याप्रमाणे बॅलन्स करू शकतो. सो आता हे जे पॉईंट आहेत इथे आपण काय म्हणतो आहे, अजून पण बिमस्टेक रिलिव्हंट आहे. प्रासंगिकता आहे का त्याची? येस आहे. पण काही आव्हानं पण आहेत. काय आव्हानं आहेत? संस्थात्मक क्षमता आणि निधीचा अभाव. ही जी एक संस्था आहे त्यांच्याकडे निधी पुरेसा नाही आहे, किंवा जी क्षमता असायला पाहिजे की प्रॉपर वर्किंग झालं पाहिजे, मीटिंग्स झाल्या पाहिजे, मीटिंगमध्ये अजेंडाज असले पाहिजे, अजेंडावर डिस्कशन होऊन ते इम्प्लिमेंट झालं पाहिजे, हे नाही होत. त्यानंतर निर्णय घेण्यास आणि करारांच्या अंमलबजावणीस होणारा विलंब. कधी ना कधी कोणी ना कोणीमध्ये काहीतरी प्रत्येकाचा वेगळा कन्सर्न असतो, त्यामुळे जे पण करार होतात ते एकदम पुश करून साईन होतील आणि इम्प्लिमेंट होतील असं पण नाही आहे. आर्थिक विकासाची वेगवेगळी पातळी, अतिरिक्ती प्रादेशिक गटांमुळे निर्णय विचलित होतात. म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे आपण हे म्हणूयात इंटरेस्ट आहेत इथे, ते प्रत्येक संघटनेत असणार आहे. त्यामुळे इथे जरी आपण वर म्हटलं की रिलिव्हन्स आहे, हे कॉमन पॉईंट आहेत, पण कधी कधी प्रादेशिक ज्या गोष्टी आपल्या जास्त असतात त्याच्यामुळे पण मग ते प्रादेशिकमध्ये आपण जे म्हणतो की वेगवेगळे गट कार्य करत असतात वेगवेगळ्या देशांमध्ये, त्यामुळे पण ह्या गोष्टी होत नाही. आणि सदस्यांमधली आर्थिक विषमता
म्हणजे जेवढा भारत प्रगत आहे तेवढाच बांगलादेश नाही आहे किंवा तेवढी त्यांची पातळी नाही आहे. नेपाळ, श्रीलंका किंवा म्यानमार ह्या प्रत्येक देश हा वेगवेगळ्या पातळ्यांवर आहे. त्यामुळे आपण जर एखादी गोष्ट इम्प्लिमेंट करायचं ट्राय करतो आहे, आपण म्हणतो की आमच्याकडनं आम्ही एवढे डॉलर त्यात टाकणार आहोत किंवा 1 मिलियन 2 मिलियन जे पण असेल, तर म्यानमारला, भूतानला, नेपाळला तेवढंच शक्य होणार हे गरजेचं नाही आहे. मग त्याच्यामुळे पण ही जी संस्था आहे ती काम करत असताना थोडीशी त्या पद्धतीने काम करते किंवा हे एक आव्हान आहे या संस्थेसमोरचं. सो मग आता यावर काय करू शकतो आहे? जर एक सामायिक भूगोल, संस्कृती आणि आर्थिक हित संबंध लक्षात जर घेतले तर बिमस्टेक अजून पण खूप महत्त्वाचं आहे. आणि राजकीय बांधिलकी, संस्थात्मक बळकटीकरण आणि प्रकल्पांची वेळेवर जर अंमलबजावणी झालं तर रिजनल कोऑपरेशन जे आहे आपलं, त्या रिजनल कोऑपरेशनच्या मदतीने आपण समृद्ध होऊ शकतो. एकमेका सहाय्य करू अवघे धरू शकून, तर आपण जसं म्हणतो ना, ते इथे लागू होईल की चलो आपण एकत्र येऊयात, आपले जे पण कन्सर्न आहेत, जे थोडेसे मायनर कन्सर्न आहेत ते वॉशआउट करूयात, ते बाजूला ठेवूयात, जे मेजर गोष्टी आहेत त्यावर एकत्र येऊ, आपला एक आवाज बनवू आणि मग कुठेतरी स्वतःचं पण प्रेझेंटेशन करूयात आणि प्लस एकमेकांना पण मदत करून थोडंसं विकासाच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलूयात. सो त्या पद्धतीने आपल्याला सांगायचं. मुद्दा हा आहे सांगताना की बिमस्टेक रिलिव्हंट आहे, महत्त्वाची आहे, तिला डावलून चालणार नाही, तिला सार्कचा पर्याय म्हणून वापरलं गेलं पाहिजे हे नाही सांगायचा. सार्क त्याच्या जागी बरोबर आहे, बिमस्टेक त्याच्या जागी बरोबर आहे, पण काही ठिकाणी जिथे कुठे आपल्याला रिजनल कोऑपरेशनची गरज आहे तिथे बिमस्टेकला थोडंसं जास्त महत्त्व आहे. कारण सार्कमध्ये भारत पाकिस्तान हा जो एक ॲक्सिस आहे तो कधी सॉल्व्ह होत नाही आहे त्यामुळे, आणि आता तो जास्त चिघळला आहे. सो त्या पद्धतीने आपल्याला इथे सांगायचं. पुढे जाताना आपला तिसरा प्रश्न होता आजचा, एक्झामाइन द सिग्निफिकन्स ऑफ इंडियाज इन्व्हॉल्वमेंट इन द ब्रिक्स ग्रुपिंग अँड व्हॉट चॅलेंजेस डज इट फेस. म्हणजे काय, ब्रिक्समध्ये म्हणजे आपलं जे इन्व्हॉल्वमेंट आहे ब्रिक्समध्ये त्याचं महत्त्व काय, का बरं आपण तिथे आहोत, काय सदस्यत्व आपण जे घेतलं त्यामागचं कारण काय, आणि काय चॅलेंजेस आपण फेस करतो. म्हणजे सदस्यत्व तर आहे पण आपल्याला काही आव्हानांना पण सामोरं जायला लागतं आहे का, मग त्याबद्दलची चर्चा. मग ब्रिक्स काय आहे त्याबद्दलची चर्चा करा. ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या 5 प्रमुख देशांना घेऊन ब्रिक्स बनलं आहे. 42% लोकसंख्या, सुमारे 25% काय तर जागतिक GDPच्या 25% म्हणजे 1/4 भाग हा खूप मोठा आहे. आणि फक्त किती देश आहेत, 5 देश आहेत. तर या अनुषंगाने ब्रिक्स हे खूप जास्त मेजर आहे. आणि त्यातल्या त्यात जगातल्या त्या 3 ज्या महासत्ता आहेत, भारत, चीन आणि रशिया, त्या तिन्ही यात आहेत. सो त्यामुळे ब्रिक्स महत्त्वाचा आहे हे सांगून आपल्याला सुरुवात करायची. ही जी आकडेवारी आहे किंवा हा जो डाटा हा खूप छान डाटा, या पद्धतीने पण तुम्ही सुरुवात करू शकतात. बिमस्टेकच्या बाबतीत पण तुम्ही तसं करू शकता. उद्या एशियानवर प्रश्न आला, SCOवर प्रश्न आला, त्या बाबतीत पण आपण तसं करू शकतो. फक्त क्वाडवर जेव्हा येईल तर क्वाडच्या बाबतीत हे लक्षात ठेवा, क्वाड हे ट्रेड रिलेटेड नाही आहे किंवा GDP वगैरे नाही, त्याचे सिक्युरिटी कन्सर्न आहे. तर मग तिथे थोडंसं मोल्ड होईल की तिथे आपण चेंज करूयात थोडंसं. ब्रिक्समधील भारताच्या सहभागाचे महत्त्व काय, तर जागतिक प्रशासन सुधारणांसाठी मंच. म्हणजे जागतिक प्रशासन, जगाचं जे गव्हर्नन्स आहे ते सुधारलं पाहिजे म्हणून आपल्याला कुठेतरी लॉबिंग करायची आहे. तर मग या सगळ्या देशांसोबत मिळून आपण ते लॉबिंग करतो. मी जसं म्हटलं की 3 जागतिक महासत्ता इथे आहेत, त्यांच्यामुळे त्यांच्या म्हणण्याला आणि ह्या ब्रिक्सला तेवढंच वजन आहे. सो त्या पद्धतीने आपण करतो आहे. आर्थिक सहकार्य, रशिया, चीन अगेन ह्या थोड्याशा महासत्ता आहेत आणि थोडेसे विकसित देशांमध्ये यांना आपण गणलं जातो. चीन अगेन थोडासा विकसनशीलकडून विकसितकडे जातो आहे, पण तो आपल्यापेक्षा बऱ्याच बेटर पोझिशनला आहे. सो आर्थिक सहकार्य, ट्रेड रिलेटेड, टेक्नॉलॉजी रिलेटेड किंवा न्यू डेव्हलपमेंट बँक ही जी आहे यांच्याकडनं आपल्याला कर्ज मिळतात. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हा वित्तपुरवठा आपल्याला होतो, तो त्या अनुषंगाने पण ब्रिक्स आपल्याला महत्त्वाचा आहे. त्यानंतर धोरणात्मक प्रतिसंतुलन. धोरणात्मक प्रतिसंतुलन म्हणजे काय, तर आपण जेव्हा बघतो की चीनसोबत आपण तेवढी मोकळी चर्चा करत नाही किंवा रशिया, चीन आणि भारत एकाच मंचावर येणारी गोष्ट म्हणजे ब्रिक्स. ब्रिक्स हा असा मंच आहे की जिथे रशिया, चीन आणि भारत एकाच मंचावर येतात, ॲटलिस्ट काहीतरी डिस्कशन्स होतात. सो त्या पद्धतीने, कारण जर आपण बघितलं तर चीनचा जो उदय आहे किंवा चीन ज्या पद्धतीने वेगाने वाटचाल करत आहे, तर तो अमेरिकेला कुठेतरी एक मेजर पॉवर म्हणून कंटेक्स्ट होतो आहे. आणि त्या पद्धतीने आता व्यापार युद्ध पण आपण जे बघितलं त्या पद्धतीने होतं आहे. त्यानंतर रशिया आणि
पश्चिम जग किंवा पाश्चिमात्य जगातील देश वेगवेगळे यांचं जे एक थोडंसं आपण म्हणूयात की तिथे एक रायव्हलरी आहे, तर ह्या गोष्टींना कुठेतरी बॅलन्स करणं आणि त्यासाठी ब्रिक्सच्या माध्यमातून भारत एक आपल्याला तो एक बॅलन्सिंग प्लॅटफॉर्म म्हणूयात, तिथे आपण त्या पद्धतीने ब्रिक्सला बघतो आहे. त्यानंतर तंत्रज्ञान संशोधन, जसं आर्थिक बाबतीत आणि वेगवेगळ्या सहकार्याच्या बाबतीत मी चर्चा केली. दक्षिण सहकार्य किंवा सर्वसमावेशक विकास आणि शाश्वततेवर भर देत भारत स्वतःला विकसनशील जगाचा नेता म्हणून स्थान देतो. हा थोडासा एक इथे आपण याला वाईपआउट करूयात. हा पॉईंट काय, तर ह्या ज्या महासत्ता आहेत त्याच्याच अनुषंगाने आपण काम करत असून आपल्याला जर जागतिक मंचावर स्वतःचं स्थान बळकट करायचं असेल तर इथे आपण ब्रिक्सच्या माध्यमातून थोडंसं लॉबिंग करून आणि एकमेकांना थोडंसं एक सपोर्ट करून त्या गोष्टी पुढे मांडू शकतो. जसं हवामान बदलाची चर्चा मी पुन्हा करेल की जेव्हा केव्हा आपल्यावर ते निर्बंध लादले गेलेत की कार्बन उत्सर्जन तुम्ही या प्रमाणात कमी केलं पाहिजे, जर विकसित देशांचा कार्बन उत्सर्जनातील वाटा जास्त असेल आणि निर्बंध विकसनशील देशांवर लावले जात असतील तर त्यात चीन आणि भारत दोघंही आहेत. तर मग तिथे आपण चीन आणि भारत जर दोघंही आहेत तर तो कॉमन पॉईंट कन्सिडर करून आपण त्या विरोधात म्हणणं मांडू शकतो. सो या पद्धतीने गोष्टी होणार आहेत. पण मग आता हे तेवढं स्मूथ आहे का? नाही, काही आव्हानं पण आहेत. तर चीनबरोबरचा तणाव आहे आपला भूराजकीय, म्हणजे आपल्या बॉर्डरवर जे डिस्प्यूट्स चालू असतात किंवा चीन आधेमध्ये जी घुसखोरी करत असतात तर त्या बाबतीत आहे. भिन्न राजकीय आणि आर्थिक व्यवस्था, चीनमध्ये कम्युनिस्ट आहेत, रशियामध्ये थोडंसं सोशलिस्ट आहे, आपल्या इथे मिक्स्ड आहे. त्यानंतर जी एक आर्थिक पातळी किंवा आर्थिक स्तर पण म्हणूयात तो पण सगळ्यांचा वेगवेगळा आहे, इवन दक्षिण आफ्रिका, ब्राझीलचा पण. त्यानंतर अकार्यक्षम संस्थात्मक यंत्रणा अकार्यक्षम म्हणजे काय, तर कुठला एखादा देश जर तिथे वर्चस्व दाखवत असेल तर त्या अनुषंगाने अंमलबजावणी थोडीशी डिले होते किंवा कमी होते किंवा मग एखाद्या देशाच्या धार्जिणीच ती असते. म्हणजे जो पण निर्णय होईल तो चीन धार्जिणा असेल, रशिया धार्जिणा असेल, या पद्धतीनं होणार. मग त्यात थोडासा इश्यू आहे. आणि रशिया व पाश्चिमात्य जगांमधला जो तणाव आहे, जो आत्ता आपण रशिया युक्रेन क्रायसिसच्या अनुषंगाने पण बघतो आहे, त्याचा फरक इथे पण पडतो आहे. पुन्हा मर्यादित व्यापारी एकत्रीकरण म्हणजे काय, तर आपण ट्रेडच्या हिशोबाने एकमेकांना बघतो आहे पण त्यात असंतुलन आहे. म्हणजे काय, चीनकडनं आपल्याला इम्पोर्ट जास्त पण एक्सपोर्ट कमी आहे. ते जेव्हा बॅलन्स होईल तेव्हा ब्रिक्समध्ये पण आपण थोडंसं समान येऊ ना. जोपर्यंत आपल्याला एक समान पातळीवर गोष्टी येत नाहीत तोपर्यंत आपलं म्हणणं पण त्या पद्धतीने आपल्याला मांडता येत नाही. सो ही सगळी काय, तर ही आव्हानं आहे कशासमोरची, ब्रिक्स समोरची. पण मग निष्कर्ष लिहिताना तुम्हाला हे सांगायचं आहे की ब्रिक्स हे खूप जास्त महत्त्वाचं आहे भारतासाठी. का, जसं मी म्हटलं की 3 जागतिक महासत्तांमध्ये आपण एक आहोत आणि जगाच्या 25% GDP आणि 42% लोकसंख्या, त्याच्यामुळे आपली जी बार्गेनिंग पॉवर आहे ही खूप चांगली आहे. फक्त हे अंतर्गत ज्या गोष्टी आहेत किंवा ही जी आव्हानं आहेत त्याच्यामुळे ब्रिक्सचं जे एक वर्किंग आहे तेवढं चांगलं होत नाही आहे किंवा तेवढं मीटिंग प्रॉपर होत नाही आहे. हे अंतर्गत जर गोष्टी आपल्याला काढून टाकता आल्या आणि त्यावर काही तोडगा काढता आला तर ब्रिक्ससारखी संघटना दुसरी नाही आहे की जी जागतिक स्तरावर लॉबिंगसाठी किंवा स्वतःचं म्हणणं मांडण्यासाठी, म्हणजे जगाची 42% लोकसंख्या म्हणजे अर्ध जग एकीकडे राहिलं, अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त. 42% म्हणजे खूप मोठा वाटा आणि 25% GDP म्हणजे पण खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे ब्रिक्सला महत्त्व आहे. आणि बहुध्रुवीय जग ही जी संकल्पना आहे त्यासाठी पण, प्लस भारताला जागतिक स्तरावर स्वतःचे जे स्थान आहे ते प्रस्थापित करण्यासाठी पण या सगळ्या गोष्टींचा फायदा होणार आहे. सो आय होप आजचे जे 3 प्रश्न होते त्यातून तुम्हाला एक जनरल लक्षात आलं असेल की जेव्हा वेगवेगळ्या संघटनांबद्दल चर्चा होते काही गोष्टी अगेन तुम्हाला माहीत पाहिजे. आता हे जे ब्रिक्समध्ये आहे या क्वेश्चनमध्ये तुमच्याकडे डाटा, काही वेगवेगळे करार आपण केले असतील किंवा न्यू डेव्हलपमेंट बँककडनं आपण काही कर्ज घेतलं असेल, याचे जर तपशील असतील तर ते खूप चांगले जाणार. पण अगेन आता ते शोधत बसू नका, ते नोटमध्ये, करंट अफेअरमध्ये ते सापडतात. ब्रिक्समध्ये आपण वेगवेगळ्या देशांना आमंत्रित केलं आहोत किंवा आणखी जास्त देशांच्या सदस्यांना त्यात किंवा आणखी जास्त देशांना त्यात सदस्यत्व देण्याचं एक प्राविधान पण त्यात आहे. पण मग ह्या ज्या देशांना त्यात सदस्यत्व देणार आहोत किंवा दिलं गेलं आहे आत्ता रिसेंटली, ते देश थोडेसे चीन धार्जिण आहे. त्यामुळे चीनचा जो एक त्याच्यात वर्चस्व आहे किंवा मक्तेदारी आहे ती आणखी वाढणार आहे.
तर मग हा पण एक कन्सर्न आहे, हे पण आव्हान आहेत. हे जस्ट आत्ता आपलं एक स्टॅटिक होतं, एकदम बेसिक आन्सर आहे, त्यामुळे ह्या गोष्टी इथे ॲड केलेल्या नाही आहेत. नाही तर मग ते असं होतं की सर मॉडेल आन्सरमध्ये दिसतं, हे कुठून आलं, मला तर समजत नाही, मला तर आठवत नाही. म्हणून आपण हे एकदम बेसिक आणि बेअर मिनिमम ठेवलं आहे, पण याच्या पलीकडे जाऊन ह्या गोष्टी आहेत. सो आय होप की बेसिक अंडरस्टँडिंगवर आपल्याला उत्तरं कशी लिहायची हे कळतात. ह्याच बेसिकला थोडंसं स्टॅटिस्टिक्स, डाटा, एक्झाम्पल ॲड करून किंवा थोडंसं काल जसं मी म्हटलं की फ्लावरी लँग्वेज ॲड करून आपण चांगलं उत्तर लिहू शकतो आणि चांगले मार्क मिळवू शकतो. ठीक आहे. सो आय होप ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या असतील. कुठल्याही गोष्टी संदर्भात काही अडचण असेल तर मी जसं नेहमी म्हणतो, टेलिग्राम, व्हॉट्सअप, कॉल, टेक्स्ट मेसेज तुम्ही काही करू शकता किंवा ऑफिसला येऊन भेटू शकता. ठीक आहे. तर आज आपण इथे थांबूयात, उद्या पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय, सी यू.